गोरेंच्या बाबतीतली जी माहिती मला दिली, जे त्यांच्याबरोबर खराच्या ऑफिसमध्ये उपस्थित होते, त्यातली एक व्यक्ती नाशिकची आहे आणि त्यातली एक व्यक्ती जी आहे ती पुण्यातली आहे. नाही बघा, आता माझ्याकडे ज्यांनी माहिती दिलेली आहे, हा म्हणजे आता ज्यांनी मला माहिती दिलेली आहे त्यांनी मला असं सांगितलं की जोपर्यंत आम्ही SITच्या समोर किंवा त्यांचे नेते, त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या समोर जात नाही तोपर्यंत आमचं नाव सांगू नका, कारण त्यांच्या कुटुंबियांवर दबाव आणला जाऊ शकतो, त्यांचं स्टेटमेंट बदलण्यासाठी जे आहे तो त्रास दिला जाऊ शकतो. परंतु जेव्हा कधी योग्य वेळ येईल ते पुरावे मी आणेन किंवा ते स्वतःच पुरावे जे आहेत ते समोर येतील. ज्या नेत्यांनी तुम्हाला माहिती दिली ते विश्वासार्हता सांभाळण्यासारखे नेते आहेत का, म्हणजे त्या दर्जाचे नेते आहेत का शिवसेनेत? हे बघा, शिवसेनेमध्ये फार मोठे शिवसेनेमध्ये फार मोठे पदाधिकारी ती लोक आहेत का नाही हे मी आता सांगणार नाही, परंतु ती त्यांची विश्वासार्हता जी आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मीडिया समोर असेल, SIT समोर असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर असेल, ते सत्य परिस्थिती जे ज्या पद्धतीनं खरातांबरोबरच्या भेटी नीलम गोरेंच्या झालेल्या आहेत त्या येऊन सांगणार आहेत. बघा, नीलम गोरेंची जी माहिती आहे ती पूर्णपणे खरी आहे, कारण त्यांच्याबरोबर जी लोक तिथं उपस्थित होती त्यांनीच जे आहे ते येऊन सांगितलेलं आहे. त्यामुळे ती काय कुठल्या मध्यस्थ्याने येऊन सांगितली, तिराहिताने येऊन सांगितली आणि मी त्यांचं ऐकलं अशातला अजिबात नाही. त्यामुळं ज्या काही गोष्टी आहेत त्या बाबतीतले जे काही साक्षीदार आहेत ते योग्य वेळी जे आहेत ते समोर येतील आणि बोलतील. हे बघा मी कुठल्याही नाही 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 पुरा नाही 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 या प्रकरणात मी कुठेही अडचणीत येणार नाही. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, जे लोक आले त्यांचं जे आहे ते मी रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे. परंतु आता पुरावे समोर आणण्यापेक्षा ते काय करतायत बघू, किंवा जेव्हा आम्ही SIT कडे जाणार आहोत किंवा जेव्हा आम्ही त्यांच्या पक्षनेत्यांकडे जाऊ त्यांना मला असं वाटतं की रेकॉर्डिंग केलेले पुरावे देण्यापेक्षा ही जी लोक आहेत ती तिथं जाऊ आणि शिंदे सेनेच्या काही लोकांकडून माझा वापर कशाला होईल, त्यांच्याकडे अनेक प्रवक्ते आहेत, अनेक नेते आहेत, किंवा नीलमताई म्हणाले की ठाकरे सेनेच्या लोकांनी काहीतरी नाही नाही पण नीलमताईंचं म्हणणं होतं की ठाकरे सेनेच्या काही लोकांनी तृप्ती देसाईंना ही माहिती दिली असेल जे दुखावले गेले. हे मोठमोठे पक्ष आमच्याकडे कशाला येतील, त्यांनी त्यांच्या विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यांना आणि नेत्यांना सांगितलं असतं. पण यामध्ये जी माहिती आहे ती पूर्णपणे खरी आहे आणि त्याचे पुरावे जे आहेत ते योग्य वेळी जिथं सादर करायचे तिथं सादर केले जातील.